नमस्कार. आज आपल्याला दाखवतो बघा, एक युनिक काहीतरी दाखवतोय. तर वेगळ्या पद्धतीने एक रेसिपी आम्ही बनवतोय आज फर्स्ट टाइम. तर ती तुम्हाला दाखवते बघा. हा, तर आपण आज काय बनवतात? आपण बनवत आहोत मुंडी ग्रेव्ही. बरोबर. पाया सूप. पाया आता कुकरला लावलेले आहेत. यस. हां, त्याच्यासाठी लागणारा मसाला: लाल तिखट, हळदी, धना पावडर, लसूण, अद्रक आणि हा आपला खडा मसाला. त्याच्यासाठी लागणारा वाटण म्हणजे खोबरं आणि कांदा आणि लसूण अद्रक पेस्ट. आणि हा आपला आहे भेजा, त्याला आपण तवा फ्राय करणार. आणि हा आपला मुंडी. ही मुंडी आहे, हिला आपण ग्रेव्ही करायची, मुंडी ग्रेव्ही. ओके. तर आपण लागूया पुढच्या तयारीला. यस, पुढचा भाग आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो. आता आम्ही बघा चुलीवरचा हा चुलीवरती सर्व आम्ही बनवतो. सर्व ही सगळी रेसिपी पहिले आम्ही गॅसवरती केली आणि आता आमच्या सगळं चुलीवरचा हा कार्यक्रम चालू आहे. टोप तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलंच आहे, ऑलरेडी तेल टाकलेलं आहे. आता हे खडा मसाला पण टाकत आहोत. खडा मसाला टाकलेला आहे. बघा मित्रांनो, असं नॅचरली जेवण असतं ना, त्याला चव पण एकदम खूप सारी चांगली असते. आणि फक्त आम्ही पाया बोकडाचा फक्त गॅसवरती आम्ही हे करून घेतला, बाकी सर्व चुलीवरचं जेवण बनवणार आहोत. एक नंबर. बघा अजून काही झालाच नाही तर वास एवढा सुटला की बापरे, की तोंडाला पाणी सुटला. हो 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 हो. आपण ह्याला पहिले हळद मीठ त्याच्यामध्ये त्याचा रस्सा बनवणार, त्याच्यामध्ये तो पाणी काढून त्याच्यामध्ये वाटण वगैरे घालणार. त्याच्यानंतर हे व्यवस्थित ती ग्रेव्ही तयार होणार. कारण की मुंडी शिजायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे ही पहिली प्रोसेसिंग करावी लागते. हे बघा, ह्याचा सर्व आता रस्सा वगैरे आपण बनवलेला आहोत. आणि एवढा वास, सुगंध एवढा असा छान सुटला आहे ना की जबरदस्त. तर त्याची पुढची प्रोसेसिंग पुढे तुम्हाला दाखवतो. तर सध्या तरी आता त्याला चुलीवरती ठेवलेलं आहे गरम व्हायला. पण एवढा वास चांगला निघतोय ना, खूप भारी एकदम. हा बघा, हा आम्ही आता बाकड्याचा भेजा फ्राय केला आहे. त्यातमध्ये भेजा टाकला तव्यावरती आणि मसाला आणि भेजा फ्राय एकदम भारी. असंच त्याला वास एवढा जबरदस्त सुटलाय ना. खरंच खूप आजच्या दिवसामध्ये हा अनोखी म्हणजे आजचा स्पेशल डे आमच्यासाठी. आणि हा नदी बघा, बोकडाची खास पाया सूप बनवलेला आहे आमच्या भावजीने. म्हणजे हे भावजे आहेत, हे भावजे आहेत त्यांचे. मग ते स्वतःच लाजतात. आणि हे दुसरे भावजेच आहेत त्यांचे. हा तुम्ही बोला भावजी, काय भावजी वासाऱ्यानं काय चांगलं झालंय का नाही? हो, शब्दच नाही उरले आता. काय म्हणताय? जरा लय भारी झाला आहे. एक नंबर. ए बाबू बाई, काय एक नंबर झालाय, होय ना? बाब्या काय हाय हाय ना? तुम्ही काय बोलता? भारी नको पियाला दिलाय.